हॅलो फ्रेंड्स, तर आता आपण रचनाशास्त्राचा सिलेबस चालू केला आहे रचनाशास्त्र पेपर 1चा. तर त्यामध्ये आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत केश, दंत व नख शारीर. हे 5 मार्काचं, याला 5 मार्काचं वेटेज आहे, 5 मार्काचं वेटेज आहे. याच्यावर आपल्याला याच्यावर एक SAQ विचारला जातो, एक SAQ विचारला जातो. ठीक आहे, तर आपण आता बघू काय आहे केश, दंत, नखमध्ये. ठीक आहे, तर पंचभौतिक स्वरूप सूत्र पाठ करायची काही गरज नाही, जी अंगे फक्त एक्सप्लेनेशन पाठ करायचं. जी अंगे विशेषतः स्थूल, दृढ, साकार, जड व खरखरीत व टणक असतात, जशी नखे, अस्थि, दात, मांस, त्वचा, विष्ठा, केस, दाढी, अंगावरील लव, रोम, कंडरा तसेच गंध व नासा पार्थिव आहे. हे काय आहे? हे कशाचं? हे काय आहे? पंचभौतिक स्वरूप. कशाचं? केश, दंत, नखचं. ठीक आहे, नंतर त्याचा स्वभाव काय आहे? केस, दाढी, नख, लोम, दात, अस्थि, शिरा, स्नायू, धमन्या तसेच शुक्र आदी पितृज भाव आहेत. काय स्वभाव काय आहे? या तिन्ही याचा केश, दंत, नखाचा स्वभाव काय आहे? केस, दाढी, नख, लोम, दात, अस्थि, शिरा, स्नायू, धमन्या तसेच शुक्र आदी पितृज भाव आहे. म्हणजे हे सर्व आपल्या वडिलांकडून येतात. ठीक आहे, याच्यात पितृज भाव राहतो. ठीक आहे, प्राकृत आणि विकृत स्वरूप. आता प्राकृत आणि विकृत स्वरूपमध्ये आपण केश, दंत, नखाचा प्राकृत आणि विकृत स्वरूप बघणार आहोत. तर आपण पहिल्यांदा बघू केशाचा. आचार्य वाग्भट अनुसार गर्भावस्थेत 6व्या महिन्यात केसांची उत्पत्ती होते. कोणत्या महिन्यात? कोणानुसार? वाग्भटनुसार कोणत्या महिन्यात? 6व्या महिन्यात. ठीक आहे, केसांची उत्पत्ती होते. पौगंडावस्थेत पुरुषात शुक्रधातूच्या प्रभावाने चेहरा, काख व गुह्यांवर केस उत्पन्न होतात, तर स्त्रियांत मासिक रजस्त्राव सुरू झाल्याने काख व गुह्यांवर केस उत्पन्न होतात. ठीक आहे, तर हे इझी आहे, जास्त काही अवघड नाही. नंतर आचार्य वाग्भट अनुसार केश अस्थि धातूचा मल आहे. केश कशाचा मल आहे? अस्थि धातूचा मल आहे. ठीक आहे, हे आपल्याला MCQ साठी पण विचारू शकतात. तसेच आचार्य चरकानुसार केश व लोम अस्थि धातूचे मल आहेत. केश व लोम कशाचे? हे तर अस्थि धातूचे मल आहेत. ठीक आहे, केश आणि लोम कोणानुसार? चरकानुसार. नंतर तर आचार्य शारंगधर काय म्हणतात? केसांचे नामकरण आढळते. केस, डोक्यावरील केस, लोम, त्वचेवरील केस, श्मश्रू, पुरुषांची दाढी व मिशी, याला श्मश्रू म्हणतात. कोण म्हटलेलं आहे? आचार्य शारंगधर. केसाचा आपण नॉर्मल इंट्रोडक्शन बघितलं. नंतर येते केसांचे प्राकृत स्वरूप. हे तुम्ही पाठ करू शकता, नाही केलं तरी चालते, काही अडचण नाही. केसांचे प्राकृत स्वरूप काय? डोक्यावरील प्रत्येक केस सुटा म्हणजे न गुंतलेला असणे, केस मऊ, अल्पसंख्येने कमी चमकदार, केसांची मुळे बळकट असणे, केसांचा वर्ण काळा असणे प्रशस्त मानले जाते. प्रशस्त म्हणजे काय? चांगले मानले जाते. नंतर येते त्वचेवरील केसांना लोम असे म्हणतात व या लोमांच्या मुळाला लोमकूप असे म्हणतात. याच्या मुळाला काय म्हणतात? लोमकूप. ठीक आहे, नंतर रसधातुसारता असलेल्या व्यक्तीमध्ये त्वचेवरील लोम स्निग्ध, लक्षण मऊ, प्रसन्न, सूक्ष्म, अल्प, मुळे खोलवर असलेले, सुकुमार व चमकदार असतात. हे कशाचं आहे? रसधातुसारता असलेल्या व्यक्तीमध्ये त्वचेचे लोम. नंतर प्रकृतीनुसार केसांचे स्वरूप विभिन्न असते. जसे वात प्रकृतीत केश व लोम अल्प, वृक्ष, खरखरीत व स्फुटित असतात. पित्त प्रकृतीत केश अल्प, मऊ, पिंगट वर्णाचे असतात. तसेच अकाली केस पांढरे होतात, केस गळतात व टक्कल पडते. केश, लोम व श्मश्रू हे सर्वच संख्येने कमी असतात. कफ प्रकृतीत केस दाट, लांब, मजबूत, स्निग्ध व काळे असतात. याशिवाय मेदसार व्यक्तीचे केश व लोम स्निग्ध असतात. ठीक आहे, हे आपल्याला वर्णन दिले की कोणत्या प्रकृतीचं केस कसे राहतात. हे प्राकृत कार्य आहे. नंतर येते दंताचे प्राकृत कार्य. दंताचे प्राकृत स्वरूप काय? तर त्याची व्याख्या तुम्ही हे इंट्रोडक्शन तुम्ही करू पण शकता, नाही पण करू शकता, काही अडचण नाही. नंतर म्हणजे व्याख्या तुम्हाला आपल्याला जे श्लोक येतं, ज्या श्लोक इम्पॉर्टंट नाही तर श्लोक नाही केले तरी चालतं, फक्त एक्सप्लेनेशन ध्यानात ठेवा. एक्सप्लेनेशन इझी, जास्त काय अवघड नाही. तोंडामध्ये कठीण अन्न चावण्याचे साधन असलेला अवयव असलेला दात होय. रुची दर्शन, दिसायला सुंदर तसेच रुचक, डाळिंब दाण्यासारखा आकार असल्यामुळे दातांना रुचकास्थी म्हणतात. दातांना काय म्हणतात? रुचकास्थी. आचार्य शारंगधर मते दंत हे अस्थिधातूचा उपधातू आहे. दंत कशाचा आहे? अस्थिधातूचा उपधातू. कोणानुसार? आचार्य शारंगधरच्या नुसार. नंतर काश्यप संहितेत दंतजन्मिक नामक अध्यायात दंतविषयक सविस्तर वर्णन आढळून येते. कशात? काश्यप संहितेत दंतजन्मिक नामक अध्यायात दंतविषयक सविस्तर वर्णन आढळून येते. मनुष्यामध्ये दातांची संख्या 32 असते. त्यातील 8
सकृजात म्हणजेच केवळ एकदाच निर्माण होणारे, म्हणजे आपण त्याला मोनोफायडॉन डायफायडॉन आपण याच्यात पण बघितलेलं आहे, 11-12मध्ये पण बघितलेलं आहे, ते इझी आहे. ठीक आहे. 8 सकृजात म्हणजे एकदाच निर्माण होणारे असतात आणि 20 हे द्विज म्हणजे दोनदा उगवणारे असतात. ठीक आहे. नंतर येते दंताचे प्राकृत स्वरूप. दंताचे प्राकृत स्वरूप काय आहे? सर्व दात सारखे असणे, घट्ट व भरीव, पांढरे, स्निग्ध, निर्मळ, निरोगी, वरचे दात खालच्या दातांच्या किंचित पुढे असणे, हिरड्या ही अगदी सारख्या असणे, हिरड्या तांबड्या, स्निग्ध, मोठ्या, जाड, घट्ट व ज्यांच्यात अगदी घट्ट बसेल अशा आहेत अशा असाव्यात. 8व्या महिन्यात येणारे दात सर्व गुणसंपन्न असतात. प्रकृतीनुसार दातांचे प्राकृत स्वरूप वेगवेगळे आढळते. वात प्रकृतीत दात आकाराने लहान, अनियमित, खरखरीत व भंगूर असतात. पित्त प्रकृतीत दात पिवळसर, अनियमित असतात. कफ प्रकृतीत दात श्वेत, स्थूल, नियमित व श्लक्ष्ण असतात. धातुसारतेनुसार दातांचे प्राकृत स्वरूप वेगवेगळे आढळते. कशानुसार? धातुसारतेनुसार प्राकृत स्वरूप दातांचे वेगवेगळे आढळते. नंतर मेदसार व्यक्तीमध्ये दात स्निग्ध असतात. अस्थिसार व्यक्तीमध्ये दात स्थूल मोठे असतात. तर शुक्रसारतेत दात स्निग्ध, गोलाकार, मजबूत, समान आकाराचे व स्थूल असतात. ठीक आहे. नंतर इथे आता दंताचे विकृत स्वरूप. दंताचे विकृत स्वरूप काय? नंतर दंताचे विकृत स्वरूप साधारणतः जन्मोत्तर 4थ्या महिन्यापासून दात यायला सुरुवात होते. केव्हापासून? जन्मोत्तर 4थ्या महिन्यापासून, म्हणजे जन्मानंतर 4थ्या महिन्यापासून दात येणं चालू होते. दात कमी असणे, हीन, दात अधिक असणे, उलबन, एकदम सफेद असणे, शीत, कारण स्थायी दातांचा वर्ण किंचित पिवळा असतो. दातांचा वर्ण काळा असणे, तसेच प्रत्येक दाताची हिरडी वेगळी न दिसणे हे दातांचे विकृत स्वरूप मानले जाते. सामुद्र काय? सामुद्र यामध्ये दंतक्षय होतो, दात किडतात, दातात खळगे निर्माण होतात व ते पडतात. संवृतमध्ये काय? हे दंताचे विकृत स्वरूप पाहते आपण. नंतर हे दात अपवित्र असतात, कारण यावर किट्ट फार साचते व त्यामुळे ते मलिन असतात. नंतर ते विवृत. ह्यामध्ये दात हे ओठांनी पूर्णपणे झाकले नसतात, म्हणून ते रोगग्रस्त व मलिन बनतात. दंतसंपत काय? आचार्य काश्यपांनी 4थ्या महिन्यापासून ते 7व्या महिन्यापर्यंत येणारे दात हे दोषपूर्ण मानले आहे, तर 8व्या महिन्यात येणारे दात हे श्रेष्ठ दंतसंपत मानले आहे. ठीक आहे. 4थ्या महिन्यात येणारे दात हे दुर्बल व लवकर पडणारे असतात व ते अनेक दंतरोगांनी ग्रस्त असतात. 5व्या महिन्यात येणारे दात हे हलणारे, तसेच शीत, उष्ण, आम्ल इत्यादी स्पर्शास संवेदनशील असतात, म्हणजेच लवकर आंबणारे, अनेक रोगांनी ग्रस्त असतात. 6व्या महिन्यात येणारे दात हे वेडेवाकडे, मळकट, विवर्ण, किडलेले असतात. 7व्या महिन्यात येणारे दात 2 फुटांचे, म्हणजे 2 दात एकत्र भेगा असलेले, तुटके, वृक्ष, विषम, वरखाली असतात. ठीक आहे. पण हे बघितलं आपण दंतांचे विकृत. नंतर येते नख. याची व्युत्पत्ती काय? नह प्लस ख या धातूपासून नख या शब्दाची उत्पत्ती होते, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. नंतर याची उत्पत्ती काय? आचार्य वाग्भट अनुसार गर्भावस्थेत 6व्या महिन्यात गर्भातील पितृज घटकापासून नख उत्पन्न होऊन व्यक्त होतात. कोणापासून? आचार्य वाग्भट अनुसार गर्भावस्थेत 6व्या महिन्यात गर्भातील पितृज घटकापासून नख उत्पन्न होऊन व्यक्त होतात. आचार्य वाग्भट अनुसार नखे ही अस्थिधातूचा मल आहे. ठीक आहे. नखांचे प्राकृत स्वरूप. प्राकृत नखे स्थिर, मजबूत, गोलाकार, गुळगुळीत, तांबूस वर्णी, उंच उभारयुक्त, कासवाच्या पाठीच्या आकाराचे असतात. प्रकृतीनुसार नखांचे प्राकृत स्वरूप वेगवेगळे आढळते. जसे वात प्रकृतीत परुष म्हणजे खरखरीत, पित्त प्रकृतीत विशेषतः तांबूस वर्णाचे, तसेच कफ प्रकृती स्निग्ध, स्थिर व राजीमंत, सुंदर असतात. धातुसारतेनुसार सुद्धा नखांचे प्राकृत स्वरूप वेगवेगळे आढळते. जसे रक्तसारता जर का असेल तर पुरुषांचे नख स्निग्ध लाल रंगाची, शोभिवंत व कांतीयुक्त असतात. मेदसारतेत नख विशेषतः स्निग्ध असतात. अस्थिसारतेत नख स्थूल मोठी असतात. शुक्रसारतेत नख संहत बळकट असतात. ठीक आहे. नंतर नेक्स्ट पॉईंट येते आपल्या नखांचे विकृत स्वरूप. अनेक व्याधींमध्ये नखांचे प्राकृत स्वरूप बदलते, त्यावरून व्याधींचे निदान करण्यास मदत होते. म्हणजे आपल्याला डिसीजचं डायग्नोसिस करायसाठी आपल्याला त्याचं मदत होते. कशामुळं? अनेक व्याधींमध्ये नखांचे प्राकृत स्वरूप बदलते. जे नखाचे आपण वरून प्राकृत स्वरूप बघितले ते चेंज होते. जसं पांडू व्याधीत नखे निस्तेज व पांढरट दिसतात. कामला व्याधीत नखे पिवळी दिसतात. हृदयकार्य विकृतीत नखे निळसर दिसतात. श्वासावरोधात नखे निळसर दिसतात. राजक्षमा
व्याधीत नखे सपाट व खोलगट दिसतात. हे काय, याच्यावरून आपण डायग्नोसिस पण करू शकतो. हे विकृत स्वरूप आहे. ठीक आहे. नंतर इथे परीक्षणाचे महत्त्व. केश परीक्षणाचे काय महत्त्व आहे? आपण जेव्हा केश परीक्षण करतोय, प्राकृत विकृत कार्य आपण बघत आहे, त्याचं महत्त्व काय, इम्पॉर्टन्स काय, हे आपल्याला माहीत पाहिजे. की केश अस्थिधातूचा मल असल्यामुळे अस्थि व स्त्रोतांच्या परीक्षणात केश परीक्षण केले जाते. केश कशाचा मल आहे? अस्थिधातूचा मल आहे. तर अस्थि व स्त्रोताच्या परीक्षणात, म्हणजे जर का अस्थि व स्त्रोताचं आपल्याला परीक्षण करायचं असेल तर त्यामध्ये केशाचं परीक्षण केलं जाते. त्यामुळे केसांच्या स्वरूपावरून दोष निश्चिती व व्याधी निश्चितीस मदत होऊ शकते. म्हणजे कोणता दोषाचा मूळ झालेला आहे प्रॉब्लेम, नंतर व्याधी कोणता आहे ते, त्याच्यामुळं आपण हे चेक करू शकतो. कशानं? केश परीक्षणानं. नंतर केस हे अस्थिधातूचा मल असल्यामुळे, केस हा अस्थिधातूचा मल असल्यामुळे अस्थिक्षय झाल्यास त्याचा परिणाम केसांवर होतो व केस गळतात. जर का अस्थिक्षय झाला तर त्याचा परिणाम काय होतो? केसांवर दिसून येतो आणि केस गळतात. ठीक. नंतरचा टॉपिक येते दंत परीक्षणाचे महत्त्व. दंत परीक्षणाचे काय महत्त्व आहे? दंत हे अस्थिधातूचे मल स्वरूप असल्यामुळे अस्थि व स्त्रोतांचे परीक्षण करताना दंत परीक्षण महत्त्वपूर्ण असते. विविध कारणांनी अस्थिधातू वृद्धी झाल्यास संख्येने अधिक दात उत्पन्न होतात. तसेच अस्थिक्षय झाला तर दात तुटतात व पडतात. रुग्ण परीक्षण करताना कायमचे दात केव्हा आले ते विचारावे. अस्थि दौर्बल्यामुळे कायमचे दात खूप उशिरा येतात. साधारणतः वयाच्या 8व्या वर्षी सुरुवातीचे दात पडून नवीन दात येण्यास प्रारंभ होतो. दातांची एकूण संख्या किती आहे ते पाहावे. काही दात पडले असल्यास ते किती व कशामुळे पडले याची नोंद घ्यावी. कृमिमंद, अधिमंद, दंतस्फुटन इत्यादी विकृती आहे का ते पाहावे. दंतवर्ण कसा आहे, दंत धावनार्थ काय वापरतो, किती वेळा दंत धावन करतो याची नोंद करावी. हे आपल्याला कशासाठी हेल्प आहे? डायग्नोसिससाठी. हे परीक्षण नाही. कशासाठी? आपण जेव्हा चेक करतो तेव्हा डेंटिस्ट करतात आणि ते विचारतात आपल्याला हे सर्व गोष्टी. तर आपल्याला हे पण दंत परीक्षणाचे महत्त्व आहे. तर नंतर येते नख परीक्षणाचे महत्त्व. की अस्थि व तसेच प्राण व स्त्रोतांचे परीक्षण करताना नखांचा आकार, वर्ण, स्वरूप आदींचा विचार केला जातो. कशामध्ये इम्पॉर्टन्स आहे? अस्थि व तसेच प्राण व स्त्रोतांचे परीक्षण करताना नखांचा आकार, वर्ण, स्वरूप आदींचा विचार केला जातो. आकार काय? आकार पहिलं जर का उन्नत असेल, या प्रकारच्या विकृतीत नखे रुंद असून मध्य फुगीर असतात. जीर्ण फुफ्फुस विकार, हृदय विकृती, जीर्ण अन्नशोथ व यकृत संकोच या विकारांत नखे उन्नत असतात. नंतर येते अवनत काय? या प्रकारच्या विकृतीत नखे रुंद असून मध्यभागी खोलगट असतात. अशी विकृती पांडुरोग, राजक्षमा व्याधीत दिसून येते. नंतर येते वर्ण. याचा वर्ण कसा आहे? कशाचा? नखांचा वर्ण कसा आहे? जर का पांडूर किंवा श्वेत वर्ण पांडुरोगात दिसून येतो. श्यावता ही श्वास अवरोध, श्वासकष्टता, फुफ्फुस विकृती, हृदय विकृती आदी विकारांत दिसून येते. हृदयविकार, रक्तनाश यात नखगत रक्तस्राव दिसून येते. नखगत रक्तस्राव दिसून येतो. रौप्य व पारद यांची विषबाधा झाल्यास नखांत वैवर्ण्य येते. नंतर स्वरूप काय? कुष्ठरोगात नखांचा नाश झालेला दिसतो. वात प्राधान्याने नखे रुक्ष, स्फुटित, वक्र व संकुचित होऊन नख हा अस्थिधातूचा मल असल्याने नखांची मर्यादित वाढ होणे अपेक्षित असते. राजक्षमा व्याधीत सर्व धातूंचा क्षय होतो, परंतु नखादी मलांची वृद्धी होते. म्हणजेच धातुपोषण न होता मलपोषण होते. तर आता आपण यामध्ये आपण धातूचं केश, दंत, नखाचं आपण प्राकृत कार्य, विकृत कार्य, त्यांचं इंट्रोडक्शन पाहिलं. नंतर त्यांचं आपल्याला परीक्षांमध्ये इम्पॉर्टन्स काय, म्हणजे क्लिनिकल इम्पॉर्टन्स काय आहे त्याचा, ते पण बघितलं आपण. तर आता एकदम इझी टॉपिक आहे, जास्त अवघड टॉपिक नाही. याच्यात आपल्याला ACQ आपल्याला फिक्स येतो, म्हणजे येतोच. तर त्याच्यावर आपल्याला जास्त काही हे करायचं काम नाही, जास्त मेहनत करायचं काम नाही. इझी टॉपिक आहे तर वाचायचे. 2दा-3दा तुम्ही रीड केलं, 2दा-3दा वाचलं, नोट्स वाचल्या की तुम्ही ते एका दिवसात तुम्ही क्लिअर करू शकता. तर जास्त काही अवघड नाही असं. तर म्हणून एकदम इझी आपण काय करत आहे, इझी टॉपिक घेते, जे स्कोरिंग पार्ट येतात ते शिकते. म्हणजे काय होते, आपल्याला जास्तीत जास्त आउटपुट आपल्याला काढता आलं पाहिजे. जसं मी लास्ट गर्भशारीर एम्ब्रॉलॉजी घेतलं, त्याचं जास्त वेटेज आहे. नंतर केश, दंत, नख इझी टॉपिक आहे, छोटा टॉपिक आहे. तर हे कसं आपण टॉपिक कसे तर लो एफर्टमध्ये आपण मॅक्सिमम आउटपुट काढू शकतो. तर जेव्हा आपण स्टडी करत असतो तेव्हा आपण 4 पद्धतीने काढलं पाहिजे, की बा स्कोरिंग आणि लेस हार्डवर्क निगेटेड. म्हणजे काय, कमी अभ्यासात जे जास्त आउटपुट देऊ शकतात ते पहिल्यांदा करायचे. नंतर जास्त आउटपुट देणारे पण थोडा मीडियम टाईम लागते ते नंतर करायचे. नंतर जास्त टाईम लागते पण वेटेज कमी आहे, तर असे टॉपिक आपण इग्नोर करायचे. तर हे अभ्यास करताना हे पॅटर्न लक्षात ठेवायचा, की आपल्याला इम्पॉर्टन्स काय आहे, कोणते क्वेश्चनला किती टाईम द्यायला पाहिजे, कोणत्या टॉपिकला किती. आता तुम्ही एखादा टॉपिक हार्ड आहे,
आणि त्याच्यावर जास्त क्वेश्चन विचारला पण जात नाही आणि तुम्ही त्याच्यावरच अभ्यास करत बसले, त्याच्यावरच तुम्ही तुमचे 3-4 दिवस घातले, तर त्याच्यावर काय आउटपुट भेटणार आहे का तुम्हाला, व्यवस्थित रिझल्ट भेटणार आहे का नाही. तेच जर का तुम्ही एखादा सिंपल टॉपिक आहे, स्कोरिंग टॉपिक आहे, तर पटापट ते निपटून तुम्ही इझिली जास्त स्कोअर करू शकता ना. हार्ड टॉपिक तर तुम्हाला नंतर वेळ मिळाला तर वाचायचेच येतं, पण जे सिंपल टॉपिक येतं ते तर करून ठेवा. फिक्स टॉपिक येतं, हातातले मार्क तर सोडू नका. यानं म्हणजे काय होते, तुमची पासिंग इन्शुअर होते. ठीक आहे, तर आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट टॉपिक बघू. ठीक आहे, चालते, आता भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.